मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. वर्गणी आली, हिशोब केला आणि विषय संपला अशीच कामकाजाची पद्धत आत्तापर्यंत सुरू आहे. पण हे कामकाज कसं चाललंय, काय चाललंय यासाठी कुणी भाग पण घेतला नाही. पण गेल्या 4 महिन्यापासून आमच्यावर नको ते आरोप सुरू झालेत असे सांगत ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी यात्रा कमिटीचा अखंड इतिहासच जनतेसमोर मांडलाय. 1952 सालापासून यात्रा कमिटीबाबत कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. पण 1998 सालापासून आम्ही पूर्णपणे प्रामाणिक काम करून सगळं रेकॉर्ड पारदर्शक बनवलंय. त्यावर कुणाला काय बघायचं असेल, माझं पटत नसेल, शंका वाटत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. पण मी प्रामाणिक काम करत असताना देखील माझ्यावर आरोप होत असेल तर मला त्रास होतो. तुम्हाला माझ्या विरोधात काय करायचं असेल तर रान मोकळं आहे. पण देवाचं काम करत असताना विरोधक माझ्यावर शंका घेत असल्याने त्रास होतो. अखंड गावाचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी कुणाच्या तरी प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. हे सर्व मी गावासमोर सांगत आहे असा इशारा सदाशिवराव पाटील यांनी विरोधकांना दिला. गावची यात्रा भरवत असताना कुणाला तमाशा करायचा असेल तर तुम्हाला रान मोकळं आहे, पण हे सगळं आम्हाला आवडणार नाही असे सांगत सदाशिवराव पाटील भावनिक झालेत. तर यावेळी रणजित पाटील यांनी सदाशिवराव पाटील यांनी दिलेल्या माहितीवर आक्षेप घेतलाय. वाचन किंवा ऐशी होण्याअगोदर तुम्हा लोकांच्या समोर आणि योगायोगाने सगळेच माणसं जमलेले आहेत. जे काय गोष्टी यात्रा कमिटीच्या बाबतीमध्ये समज गैरसमज परस्पर चर्चा होतात त्या चर्चेचं जास्तीत जास्त निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतो. वास्तविकता अशा पद्धतीचं वातावरण आता आपण सगळे 30 वर्ष झाली बोलतोय यात्रा आहे, कधी आपण पाहिलं नाही. का होतंय, कसं होतंय हा विषय बाजूला जरी ठेवला तर एकंदरीत यात्रा कमिटी आहे, तिचा इतिहास, मागचं असणारं सगळं बॅकग्राऊंड, काय घडामोडी त्या गावासमोर असणार मी माझा अध्यक्षांना त्याने कर्तव्य समजतो म्हणून तुमच्याकडून मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्याच्यात आमच्या मानकरी लोकांना सुद्धा या गोष्टी सगळ्या बऱ्यापैकी माहीत असतील. हे जवळजवळ 13 ऑक्टोबर 1952 रोजी यात्रा कमिटी नाथाष्टमी उत्सव कमिटी या नावानं रजिस्टर. एकमेव सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. या सर्टिफिकेट व्यतिरिक्त काहीही उपलब्ध नाही. त्याचं कोण अध्यक्ष होतं, कुणी चालू केली, कसं झालं, हे सर्टिफिकेट मिळाले बाबूराव दादाजी कदम यांना मिळाले. त्यानंतर जवळजवळ 72-74 सालापर्यंत यात्रा कमिटीचं कसलंही रेकॉर्ड त्याची कमिटीचं नाही. मला माहीत असलं पाहिजे, माहीत करून घ्या. मी सांगतो ते तुम्हाला विश्वास नसेल तर त्याडी कमिटीचं ऑफिस सगळ्यांना खुलं आहे, आपण तिथं जाऊन माहिती घेऊ शकता. 74ला सुद्धा फक्त एक पीटीआरचा उतार आहे आणि त्या पीटीआरच्या उतारामध्ये त्यावेळेस एक चेंज रिपोर्ट आहे आणि त्यावेळेला जवळजवळ 30 लोकांची कमिटी आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये हनुमंतराव यशवंतराव पाटील अध्यक्ष आहे आणि बाकी सगळे गावाच्या त्या समाजातले नेते, चितोड्यांचे असतील, गायकवाडांचे असतील, ब्राह्मण समाजाचे असतील, असतील, सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये
समाविष्ट आहे. त्या 74 सालानंतर जवळजवळ 98 सालापर्यंत पुन्हा काही रेकॉर्ड उपलब्ध आहे. 98 साली रेकॉर्ड का उपलब्ध झालं हे मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगतो. दरम्यानच्या काळामध्ये रेकॉर्डवरती भैरवनाथ यात्रा कमिटी म्हणजे ह्याच्यावरती सर्टिफिकेटवरती नाथाष्टमी उत्सव कमिटी, परंतु संपूर्ण रेकॉर्ड 1952 सालापासून जवळजवळ 1998 सालापर्यंत भैरवनाथ यात्रा कमिटी या नावाने सदस्य आहे. म्हणजे अनधिकृत म्हणा किंवा एक परंपरा म्हणा किंवा एक बाहेरचं सगळं पावती देणं ऑडिट करणं सगळं करणं भैरवनाथ यात्रा कमिटी होता. भैरवनाथ यात्रा कमिटी तिच्या पावती आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी. आता मध्ये काय झालं की तुम्हाला माहित असतं पाहिजे. आतापर्यंत जेव्हापासून आपण ही यात्रेचं बघतोय तेव्हापासून गावातनं वर्गणी जमा किती झाली आणि यात्रेवरती खर्च किती झाली एवढं फक्त यात्रेचं मानलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त कधीच आतापर्यंत आता मी यात्रा करतोय त्याला जवळजवळ 27-28 वर्ष झाली. त्याबरोबर हनुमंतराव साहेब करत होते ते जवळजवळ 30-35 वर्ष करत होते. त्याच्या अगोदर मग आणि काही मंडळी असतील त्यांचं आपल्याला सांगता नाही कधी सुद्धा बाकीचे विषय कधी झाले नाही. आता ही सुरुवात कुठे झाली हे सुद्धा तुमच्यासमोर मांडावं लागेल आणि त्याचा देव साक्षीदार आहे त्या साक्षी मांडायचं. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला इथं गणपतीच्या देवळाजवळ ते 2 कृती देवळ आहेत. व्यंकटेश्वर देवस्थान आणि सीतारामचंद्र देवस्थान. या देवस्थानचे अर्चक 3 लोक होते. पिलाजी महादेव कुलकर्णी, जगन्नाथ महादेव कुलकर्णी आणि त्यातले एक पिलाजी महादेव कुलकर्णी तांबवे तांबवे गावातले म्हणजे त्यांना तिथेही वतन मिळालं आणि इथलेही त्यांना वतन मिळालं. या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये बाळासाहेब विसुरकर आणि त्यांची सर्व फॅमिली कोळ म्हणून लागली पहिल्यापासून परंपरेनं. आता योगायोग असा 1982 साली 1980 साली हनुमंतराव पाटील आमदार झाले. बाळासाहेब विसुरकरांचे त्यांचे चांगले संबंध. बाळासाहेबांनी त्यांना सांगितले की ही जागा अनेक वर्ष झाला देवस्थानची जागा आहे. या जागेचं काहीतरी आपल्याला पुढे मागे करावं लागेल. त्या ब्राह्मणाला जाऊन भेटूया आणि ब्राह्मणांच्याकडून जर आपल्याला काय त्याच्यामध्ये तडजोड होत असेल तर आपण करूया. साहेबांनी मध्यस्थी केली. त्या पिलाजी महादेव कुलकर्णीला जाऊन भेटून त्यांची आणि कोणाची तडजोड करून देवस्थानची जमीन असल्यामुळे चारिकमसाठी परवानगी असल्याशिवाय ग्रस्त होत नाही. पण पुण्याला जाऊन चारिकमसाठी परवानगी घेतली आणि परवानगी घेतल्यानंतर ती लोकांच्या तडजोडीप्रमाणे प्रॉपर्टी बाळासाहेब विसुरकर एकूण म्हणून त्यांना नेमली प्रॉपर्टी आणि काय प्रॉपर्टी पिलाजी महादेव कुलकर्णीला मिळाली. त्यावेळेला असा योग होता की गावामध्ये आपल्या एकही मंगल कार्यालय नव्हतं आणि आपल्या बहुजन समाजाला एखादं मंगल कार्यालय असावं ही साहेबांची इच्छा होती. आता त्याच्या मनाचा मोठेपणा निरस्ता योग असं काही नाही. तर त्यांना वाटत होतं सगळ्या समाजाचं देव आहे प्रत्येकाचं बहुजन समाजाचं कार्यालय असावं. अशा वेळेला मध्यस्थी म्हणून त्यांना जे काही त्यातल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळणार होता तो हिस्सा त्यांनी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या नावानं केला. पासून केला नसतं चाललं असतं काय त्याला काय प्रश्न निर्माण झाला नसता. उलट आमच्यासारख्या पोराबाळांचं आणि खूप कल्याण झालं असतं. तिने यात्रा कमिटीच्या नावाने खरेदी केली. त्यावेळी सगळे ग्रस्त सगळे राष्ट्रपती कागदपत्र भैरवनाथ यात्रा कमिटी या नावानं असतात. ती झाली 1982 ची गोष्ट. 1982 ला गेल्यावर ते कंपाऊंड करणं लोकांकडून पैसे गोळा करणं कार्यालय उभा करणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. दरम्यानच्या काळामध्ये 88-89 दरम्यान कार्यालय बऱ्यापैकी पूर्ण झालं. मध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो आपल्या गावामध्ये या यात्रा कमिटीला बघण्याचा दृष्टिकोन सर्वांना का कमी आहे अजून मला या 30 वर्षामध्ये गणित नाही करा काय उत्तर मला काय माहिती. या वेळेला हा व्यवहार झाल्यानंतर गावातल्या काय मंडळी त्याचे नाव या ठिकाणी या व्यवहाराच्या विरोधामध्ये कलेक्टर मुख्यमंत्री आणि त्यातल्या त्या लोकायुक्तांच्या तक्रार
लोकांकडे तक्रार केल्यानंतर त्या लोकायुक्तांनी सगळ्या या व्यवहाराची चौकशी लावली कलेक्टर समोर. चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये कायदेशीर फॉल्ट काय निघाला तर हनुमंतराव साहेबांनी त्या वेळेला जी काही जागा भुसुळकरांच्याकडून यात्रा ड्युटीला कार्यालय बांधण्यासाठी घेतलेली होती ती जागा घेत असताना मुळात ही जागा देवस्थानची चार्डी कमिशनरच्या परवानगीने घेतलेली व्यवहार झालेला. बिसुळकरांनी जागा घेतलेली. बिसुळकराला ही जागा पूर्ण म्हणून चार्डी कमिशनर परवानगी दिलेली होती आणि विटा नगरपालिकेच्या हातीमध्ये 32 होत नव्हतं, होत नाही, आता होत नाही. त्यामुळे कोळाला मालकाची जमीन मिळत नसल्यामुळे तडजोडी झाल्या आणि कोळाने ही प्रॉपर्टी पुढे देत असताना पूळ म्हणून पूळ कायदा 63 क प्रमाणे ही जमीन कलेक्टरच्या परवानगीने पुढे दिली आहे. कोणालाही द्या, शेतकऱ्याला द्या, शेतकऱ्याला दिली तर परवानगी घ्यायची आवश्यकता नसते, परंतु कुळानिमित्तानं मात्र परवानगी घेतली पाहिजे आणि ती शेतकऱ्याला. तिथे ज्या दिवशी कुळाने खरेदी केलं त्याच्या अर्ध्या तासानं यात्रा कमिटी त्यामुळे परवानगी नाही घेतलेली आणि यात्रा कमिटी हा शेतकरी नाही, यात्रा कमिटी हा ट्रस्ट आहे. त्यामुळं कुळ कायदा कलम 19 म्हणजे कुळ कायदा कलम 63 प्रमाणे हा व्यवहार बेकायदेशीर आहे हे लोकायुक्तांनी जाहीर केलं आणि लोकायुक्तांनी सरकारला कळवलं की हा व्यवहार बेकायदेशीर असल्यामुळं ती सगळी प्रॉपर्टी सरकार जमा झाली आणि सगळी प्रॉपर्टी सरकार जमा झाली. 7-12 वगैरे सरकारच्या नावावर झाला सगळा आणि सगळी प्रॉपर्टी जोपर्यंत आपल्या ताब्यात सरकारनं रेकॉर्ड करून त्याच्यात ऍक्च्युली प्रत्यक्ष ताबा नाही घेतला पण रेकॉर्डला सगळा नोंदी झाल्या. दरम्यानच्या काळामध्ये अंदाजे 1992-93 दरम्यानचा असेल त्या दरम्यानच्या काळामध्ये मी सुद्धा नगराध्यक्ष झालो, सरकारकडे गेलो, लोकांकडे गेलो, पण त्यावेळेला असणाऱ्या त्या मंत्रिमंडळाच्या काही मंडळाने भेटण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकदा सरकार जमा झालेली प्रॉपर्टी जर मूळ मालकाला परत पाहिजे असेल तर शासनाचा नियम असा आहे की बाजारभावाच्या 75% रक्कम भरायची मग तुम्ही दिलेला आहे. आता त्यावेळेला या प्रॉपर्टीची किंमत काय असेल आणि आपण यात्रा काय असेल साहेबांनी तरी आता कार्यालय बांधताना लोक वर्गणी केली, देशभरामध्ये जाऊन पैसे गोळा केले. नगरपालिकेत काम करत असताना काही काम करायचं तर इकडे ज्या पैसे मिळाले तर कार्यालयामध्ये ते आम्ही सांगायचे आणि असं करून ते कार्यालय 89-89 जवळजवळ पूर्ण केलं. सरकार द्यायला तयार नाही. आम्ही ऑडिटरला विचारलं की असं असं झालेलं ते म्हणा सरकार जमा झालं काय तुम्हाला रेकॉर्डवरती हिशोबावरती काय केलं. दरम्यानच्या काळामध्ये यात्रा कमिटीच्या बाबतीमध्ये बाकीच्या तक्रारी झाल्या, यात्रा कमिटीच्या बाबतीमध्ये चौकशी झाल्या, चार्डी कमिशनरनं चौकशी केली आणि चार्डी कमिशनरनं चौकशी केल्यानंतर चार्डी कमिशनरनं हुकूम केला की ह्या यात्रा कमिटीकडे आतापर्यंत कुठल्याही पद्धतीची स्कीम नाही तर ही पहिल्यांदा स्कीम बनवून घ्या. ही चार्डी कमिशनरचा आदेश. स्कीम बनवा म्हणजे तुमचं घटना, नियम, उद्देश, तुम्ही कसं करणार, काय चालवणार, कळते कधी घेणार, कशा पद्धतीने तुमचं कामकाज असेल, अध्यक्ष कोण असावा, उपाध्यक्ष कोण असावा आणि ती स्कीम आपण 1998ला करून दिली. हे मॉडेल बायलॉज जसं सहकारी कोऑपरेटिव्ह संस्थेचे मॉडेल बायलॉज असतात तसं हे मॉडेल बायलॉज हे आपण स्वीकारलं आणि 98 पासून नाथाष्टमी उत्सव कमिटी या नावाने सगळे रेकॉर्ड करायला सुरुवात केली. त्या अगोदर झालेले सगळे व्यवहार मग काय असेल ते धर्मात यात्रा कमिटी या नावाने सुरू. 98 नंतर पुन्हा आम्ही सरकारचं मागं लागलो, आम्हाला कोणी दाद दिली. दरम्यानच्या काळामध्ये 2004ला या नाथबाबाच्या कृपेने तुमच्या सहकार्याने मी तेवढा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर 98 साहेब आले, मला माहिती असावं त्याच्यामुळे सगळा कारभार साहेब बघत होते. आपण 96ला मी यात्रा कमिटीचं कामकाज बघायला सुरुवात केली. साहेबांच्या पायाला लागल्यानंतर फिरायला सुरुवात केली आणि 98 पासून पूर्णपणे मी बघायला लागलो. त्यावेळेला 2004 साली मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मी काय काय सांगितलं असेल तर त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते की हे सगळं साहेब झालेलं आहे आमच्यातनं उद्दिष्ट माहिती असे तर कारण की यात्रा कमिटी, देवस्थान, नाथबाबा हे काय पैसे मिळवायचे ठिकाण नाही.
आमच्याकडनं झालेलं आहे ना, आम्हाला काहीतरी करून ही सगळी प्रॉपर्टी आम्हाला दिली पाहिजे. आणि माझा तुम्हाला आग्रह आहे, अधिकारी सगळे बोलवून अधिकाऱ्यांच्या समोर चर्चा झाली, काय करता येईल म्हणजे ह्यांना आपल्याला हे देता येईल प्रॉपर्टी. अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की अशा पद्धतीनं 75% रक्कम भरली तरच तुम्हाला परत देता येईल, येणार नाही. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही करून ही प्रॉपर्टी या ट्रस्टला आपल्याला परत द्यायचे मार्ग काढा. मग त्यानंतर मग महसूल विभागानं कलेक्टरला सांगितलं, कलेक्टर इथं आले, कलेक्टर जवळ बाळ पळसोळ कलेक्टर होते, श्रीधर पळसोळे, त्यांच्यावर चर्चा झाली. काय केल्यानंतर ही विना मोबदला प्रॉपर्टी आपली परत घेता येईल. आणि मग त्यावेळेला विषय असा झाला की तुम्ही काही अधिकाऱ्यांनी आपल्याला सुचवलं की यामध्ये काय काय करता तुम्ही. बाजूला मुंबई शाळा भरली, तो सभागृहाचा हॉल होता, आणि पलीकडच्या बाजूला साहेबांच्या समाधीचं जेवढ्याचं काम चालू, ते 15 गुंठ क्षेत्र मोकळं होतं. तिने आपल्याला असं सुचवलं की याच्यामध्ये तुम्हाला जर एक गोष्ट करताना शक्य आहे बघा, या सगळ्या शैक्षणिक कारणासाठी आणि ते कार्यालय आपण भक्त निवास म्हणून वापरतोय असं जर आपण तुम्ही आम्हाला अफिडेव्हिट करून दिलं तर त्यातनं त्याचे मार्ग होता. आणि मग 20 गुंठे जागा, 45 गुंठे जागा, 20 गुंठे जागा मुख्यमंत्री शाळा, 10 गुंठे जागा कार्यालयाची इमारत म्हणून, आणि 15 गुंठे पलीकडची जागा आहे ती मोकळी जागा आहे, ती काय तुम्हाला देता येणार नाही, ती तुम्हाला परत देता येणार नाही, कारण का तिथं मोकळी जागा आहे, तिथं काय तुम्ही बांधकाम वगैरे काय केलेलं नाही. अशा पद्धतीने त्यांच्यासमोर चर्चा झाली. आणि ती चर्चा झाल्यानंतर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवला. आणि मग महाराष्ट्र सरकारनं आपल्याला ऑर्डर करून दिली ही आता झाली 20 गुंठे जागा मंगल कार्यालय आपल्या इथे मुख्यमंत्री शाळा, मुख्यमंत्री शाळेला नव्हे, भैरवनाथ यात्रा कमिटीलाच देण्यात यावी. आदर समज सर्वजण लोकांच्या फक्त मुख्यमंत्री शाळा वापरते म्हणून विना मोबदला आणि जर आकारणी न करता 10 गुंठे जागा भक्त निवास आहे म्हणून 10 गुंठे जागा, अशी 30 गुंठे जागा आपल्याला दिली. आणि 15 गुंठ्याचं त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं शाळेला वापरता तर त्या शाळेसाठी 30 वर्षी भाडेपट्ट्यानं 23,000 रुपये वर्षाचं भाडं आणि सरकार म्हणून नाव आहे, तिथं आता तुमचं आहे, बाकी सरकार म्हणून. आता आपल्याला काहीच नाही तर सरकारला विनंती केली काय बी करा हे द्या, तसं द्या तसं द्या. आणि मग त्या पद्धतीने ऑर्डर झाली, कलेक्टरेट हुकूम झाला, त्यावर सगळे 7 वाहन तयार झाले. आता भैरवनाथ यात्रा कमिटीच्या नावानं 30 गुंठे क्षेत्र आपल्याला 7 वाहन आहे. पलीकडच्या बाजूला आपल्याला महाराष्ट्र सरकार 15 गुंठ पर्यटन माझ्याकडे भाड्याने. की आताची माहितीसाठी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच वेळेला काय होते की कार्यालयामध्ये काय केले, कुणी केले, कसे केले, काय केले. बहुतांशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो 90% तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, 100% सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की भैरवनाथ यात्रा कमिटीच्या पैशातनं कार्यालयासाठी काहीही खर्च केलेला नाही. हे सगळं लोकवर्गणी काय मिळते ते पैसे बाहेरनं, आणि देशभरामध्ये आपण पहिली जाऊन साहेबांनी सगळं उभा केलेलं आहे कार्यालय. आता विषय येतो 88-89 कार्यालय पूर्ण झालं. मधल्या काळात काय उत्पन्नाचे काय, त्यानंतर दुसरा विषय चर्चेला मुद्दा मिळते येतो माझ्या समोर की आपण तालमीची जागा ती आपल्याला त्या लाटकरांनी बक्षीस दिलेली जागा तालीम बांधण्यासाठी. ती तालमीची जागा सुद्धा मधल्या त्या 13 साली आपण विचार असा केला होता. तुम्ही सगळे या देवामध्ये मी या देवळामध्ये अनाउन्समेंट केली होती की आपल्याला आता 14 सालापासून आपण वर्गण्याचा बंद करायचं. वर्गणी बंद करायची काय करायचं होतं, 1 कोटी रुपये आपण एक जमा करायचे, 1 कोटी रुपयाला ती जागा द्यायची, 2 कोटी रुपये बँकेत ठेवायचे आणि त्यातून आपल्यासाठी यात्रा वर्गणी न करता आपल्याला यात्रा करता येईल. गाव मोठं झालेलं आहे, जी काय होती आता माणसं थकली, माणसं सगळी फिरायला 15-15 दिवस इतकं सोपं नाही आहे. अशा वेळेला सरकारला विचार आला की आता हे किती दिवस चालवणार. की परवा तुम्हाला सांगितलं की या गावातल्या 50% लोकांना नाताचं देवळ कुठे माहीत नाही. ती जबाबदारी बोलतो 50% लोकांना माझं माहित नाही की नात्या देवळ कुठे. हे त्याची घर बांधते, ती कॉलनी करते, ती शाळा कॉलेज ती नोकऱ्या करते, ती देवळ कुठं आहे, देवाला यावं, हा गावचा देवळ आहे, कांताचं देवळ 50% लोकांना माहिती. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये नाताचे पुस्तक घेऊन गेल्यानंतर ठीक आहे की तुमच्या आमच्या सरकारने पैसे देतील, राजकारणात पैसे देतील,
परंतु देवावरती श्रद्धा ठेवून हे पक्ष देणारे माणसं किती येतात? आम्ही फोडा, तुम्ही फोडा, देतील माणसं पैसे, पण देवा माझे भक्त आहे, देवाला द्यायचं आहे, किती माणसं फोडा आहे? म्हणून आपण तो विचार केला होता. पण त्याच्यात मी तक्रार झाली, ते मी व्यवहार आम्ही लगेच 1-2 ह्याच्यामध्ये कॅन्सल केला. त्याच्यावर आता तक्रार चालू आहे. आमच्या डोक्यात होती की परवानगी घेऊन तू पुन्हा व्यवहार करायला गेलं ते ₹1,00,00,000 आपण काय ते पैसे गोळा करून ₹1,00,00,000 चढवू, हा त्याचा उद्देश होता. तेवढा ह्याला बाजूला. इथं काय झालं, इतक्या वर्ष यात्रा कार्यालय चालू होते, कशी होते मी तुम्हाला सांगितलं. 2008 सालापर्यंत काय हिशोबच ठेवला नाही आपण. परंतु एक लक्षात घ्या, मी 1998ला यात्रा कमिटी जागा घेतल्यापासून मी फक्त कामं केलेली हाताचे बोटं मोजतो. पलीकडची जागा आहे, पेडकराची जागा. हनुमंतराव साहेबांनी फक्त त्या पेडकराच्या जागेचं खरेदी पत्र केलं होतं. मी आल्यानंतर की खालचा मजला वरचा मजला ज्ञानप्रसाद मंडळाच्यासाठी सगळं बांधून घेतलं. मूर्ती फक्त ज्ञानप्रसाद मंडळाचे आहे, सगळं काम आपण यात्रा कमिटी केली. ज्या देवळामध्ये ज्या देवळामध्ये आपण बसलोय, 1932 साली बांधकाम केलेलं देवळ आहे. या देवळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधा या ठिकाणी एक छोटासा गाभारा होता आणि त्याच्यामध्ये दगडाची मूर्ती. 3 ठिकाणी भंग पावलं. अनेक लोकांनी सांगितलं की सगळ्याच्या हितासाठी आपण या ठिकाणी मूर्ती बदलूया. आपण ज्यावेळेला अनेक लोकांच्या संघाचा सल्ला घेतला, भंग पावलेली मूर्ती ठेवायची नाही. आपण निर्णय घेतला. काय लोकांनी मग बोटं मोडल्याने यांचं भाव वाटलं होणार आणि मूर्ती बदलायला निघाली. म्हणलं काय आमची व्हायची. आणि आपण 2004ला मूर्ती बदलली. नेपाळमध्ये गंडकी नदीमधनं दगड आणला आणि त्याच्या दगडाची मूर्ती बनवली पंढरपूरला. हे सगळं आहे ते गोपापूरनं दगड आणलाय आणि वरती आपण गाभारा बांधलेला. हे सगळे ग्रिल काढून नवीन बसवले. हे सगळी फरशी काढली, नवीन बसवली. दरवेळेला 400 कौलं बदलायला लागायची माकडाकडे. सगळी कौलं काढली, सगळा पत्रा बसवला, सगळी रंगरंगोटी केली. हालत होतं पाका सगळं आपण ओढून बांधून घेतलं. सगळं या सगळ्या गोष्टी सगळा खर्च आपण यात्रा कमिटीला होते. त्यामुळे कोणी आता विचारायला कुठनं बांधताय, कुठनं पैसे किती, काय करताय. मी नगराध्यक्ष असताना आपल्याला माहिती आहे आपण उभ्या पेठेचं रुंदीकरण केलं. उभ्या पेठेचं रुंदीकरण केल्यानंतर मध्ये महादीचं देऊळ होतं ते बरोबर मध्ये येतं. आपण त्या ढोल्यांच्या आणि आपल्या सहकार्यानं ते सगळं देऊळ पहिलं पाडलं आणि सगळं देऊळ मागं स्वरूपपणा नवीन देऊळ बांधलं. कोणी नाही विचारलं. आपण खर्चून सिद्धा आपण खानापूर रोडला जातो. खर्चून सिद्धाचं पुढचं आपण मंडप आहे तर नगरपालिकेनं बांधलं. मागचं संपूर्ण देवळ आणि हनुमानाचं देवळ संध्या साक्षीदार आपण यात्रा कमिटी. तुम्ही लोकांनी मदत केली आणि तिथल्या लोकांनी मदत केली आणि आता पण जयंतीचा उत्सव हनुमान जयंतीचा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण सुरुवातीला साहेबांना हत्ती आणलेला हत्ती गेला. आपण दुसरा हत्ती 14 लाख रुपयेचा दुर्दैवाने पुढे आपल्याला घ्यायला नाही, पण जिथं आहे तिथं आनंद आहे. कार्यालयाचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुम्ही सगळे साक्षीदार. सुरुवातीला 88-89 कार्यालय बांधलं त्यावेळी सिमेंट पत्रा होता. बघा बांधासून काय सांगतो आपण, तो सगळा सिमेंट पत्रा बदलला आणि त्याचा आता लोखंडी पत्रा आला. कार्यालयाच्या दक्षिण बाजूला सिमेंट पत्र्याचा आपला जेवणाचा हॉल होता. तो सगळा जेवणाचा हॉल पाडला आपण आणि त्याचं संपूर्ण RCCचं बांधकाम केलं. स्वयंपाकघर मागं होतं, ते RCCचं बांधकाम करून स्वयंपाकघर पुढे गेलं. दरम्यानच्या काळामध्ये आता इथं हा योग कलाकार आवाज यायचा, आमचं मंगलाष्टक कळत नाही, तूच वर्डत दिलं. आपण त्यावेळेला पैसे खर्च केले, सगळ्या कार्यालयाला सिलिंग करून देतो. A to Z सगळं सिलिंग करून दिलं. कोणी विचारलं काय झालं, कुठं आलं, कसं करताय, काय आहे ते शिल्लक. यात्रा कमिटीतले कोणी विचारलं, गावात कोणतेच जाऊ. आता दिसायला लागलं ना मग पुन्हा वाटायला लागलं कुठं जाते, काय जाते, कुठं जाते, काय जाते. माझ्या लक्षात आलं की आपल्या गावामध्ये 14 मंगल कार्यालय म्हणून की आम्ही नंतर शांतपणा
त्या जवळजवळ 6 ते 7 देवळं आहेत. आपल्या कार्यालयाला दरम्यानच्या काळामध्ये पार्किंग नाही. बरीचशी कार्यालय बाहेरच्या बाजूला झाली, मोठी झाली. 1-1 एकराचं पार्किंग तिने ठेवलं, खुली कार्यालय झाली. अशा वेळेला आपल्याला सुपाऱ्या जास्त कमी मग शिवप्रताप बंद झालं, आपल्याला सुपारी कमी लागल्या, मेंटेनन्स होईना. अशा वेळेला आम्ही विचार केला की बाबा ह्याला काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे, उत्पन्नाचा स्रोत आपण तयार केला पाहिजे. म्हणून आपण ते कार्यालय भाड्याने द्यायचं. 2 वर्ष झालं आपण भाड्याने दिलेलं कार्यालयाचं सगळी इमारत भाड्याने दिलेली आहे. 50,000 रुपये भाडा आहे. भगवान अलीकडचं ते स्वयंपाकात दिलेले 11,000 रुपये भाडा आहे. 75,000 रुपये दर महिन्याला 1 तारखेला नाकाशनी विश्वकर्मीच्या नावानं जवळजवळ भाड्याचे. आणि आपण याच्यातनं का कसं करू 5 लाख 7 लाख 10 लाख जे काय खातील ते त्याची आपण पावते करतो. आज जवळजवळ 38 लाख रुपये आपल्याकडे पावलेले आहे. तिथं आपण काय करतो, वर्षाने आली हिशोब वाचला, एवढे गेले, एवढे शिल्लक राहिले, विषय संपला. परंतु या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत करत आलो. या सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे कधी मांडायचा प्रयत्न झाला नाही. कोणी आता चर्चा बी नाही, कोणी विचारलं बी नाही, कोणी याच्यावरती कधी कसं चाललंय काय चाललंय कोणी भाग बी घेतला नाही. आणि आता उगेच महिना 2 महिना 4 महिने झाले, कुठं पैसे आले, कुठं झाला करण्यात कुठली नाकाशनी विश्वकर्मी कुठली 2 ट्रस्ट नव्हता. 1952 सालापासून काही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ते 98 आपण नवीन केल्यानंतर पासून ते सगळं ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित वर्षाच्या वर्षाला ऑडिट रिपोर्ट त्याबद्दल असणारी गोष्टी आपण आता बघत आहोत. आता तरी कसं तरी आपण आता शेवटच्या म्हणजे अप टू डेट रेकॉर्ड करण्यापर्यंत आलो. याच्या उपर कुणाला जर काही बघायचं असलं कॅरिकमिनर आहे, माझं सांगितलेलं पटत नसलं कॅरिकमिनर ऑफिस आहे. कुणाला जर त्याची शंका वाटली तक्रार करू वाटलं तरी कॅरिकमिशनर आहे, जावा तक्रार करा. पण मी प्रामाणिक काम करत असताना जर अशा पद्धतीचं माझ्याबद्दल काय गावामध्ये लोकोपात होत असतील तर आपण त्रास आपण करतो प्रामाणिकपणे करत पाहिजे. पैसे भ्रष्टाचार करणे देवाचं काम मी रुपयाला हात लावतो आयुष्यात अपमान ही प्रमुख मंडळी ज्यांचं काम बघतात ते रुपयाला कधी हात लावतो का लावतो मी कधी. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुणीकडे पैसे आणतोय ती तरी कोणी विचारलंय, तुम्ही तरी विचारलंय का, गावात तरी कधी विचारलंय. आणि उद्या तो साप पण दूध उठायला लागला, मला ते आवडणार नाही. तुम्हाला माझ्या विरुद्ध काय असेल राम मोकळा शहरी कमिशनरचं काम इथं देवाचं काम करतो प्रामाणिकपणाने करतो. यावर तुम्ही कोणी शंका मात्र घेतलं मग मला त्रास होतो. म्हणून हे होता उपयोगाचं नाही. कोणाला यात्रा तुम्ही आता करणार आहे तुम्हाला करा. गावची यात्रा बोलवत असताना जर कुणाला वाटत असलं आम्हाला आणि तमाशा करा राम मोकळा आहे की कधी म्हणून तू बोलायचं नाही तर मला जायला कोणाची परवानगी कशाला बोलतो. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्या म्हणून मांडल्या. आता यात्रा होस्टोरी सगळं रेकॉर्ड मी अकॅडमीमध्ये ठेवतोय. ज्याला कोणाला बघायचं असलं अगदी डिटेल बघायला हरकत नाही. त्यानंतर कोणाला बघायचं असलं तर चारी कमिशनरचं ऑफिस खुलं आहे. ओके, त्याच्यापेक्षा मी काही जास्त सांगत नाही. मी कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. पहिल्यांदा सांगतोय मी गावाला येतात गावाला बांधील बघा कारण विचार यात्रा त्यांना करायची ती त्याच्याबद्दल करू आपण आपल्या पद्धतीने. हे मंदिर पहिल्यांदा बांधलं ते विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी बांधलं. ते सगळ्या गावाला घेऊन बांधलं आणि या ठिकाणी आबा पाटलांचं नाव आहे. सगळ्या गावाने इथं वाचून बघावं काय खोटं बोलत असेल तर. त्यानंतर ही यात्रा कमिटी जी म्हणते ती कधीच नोंद नव्हती, रजिस्ट्रेशन नव्हती. ही यात्रा कमिटी श्रीनाथ अष्टमी उत्सव कमिटी ही नोंद केली विठ्ठलराव दादाजी पाटील. सगळ्यांनी रजिस्टर कागद आहे असं बरं का, मी काय माझं बोलत नाही. त्यानंतर ही यात्रा कमिटी साईजी बापूंनी ही चालवली. त्यानंतर ह्या बरेच सगळ्यांनी चालवले. त्यांचे सगळे रजिस्टर सगळे शिक्के मारलेले आहेत. या सदस्य कोण कोण होते बॉडी सगळे कोणाला पाहिजे असलं सगळे इथे तुम्ही. त्यानंतर आपले बळवंत मंगल कार्याचा विषय बळवंत मंगल कार्याची माहिती घेतली मी. त्यावेळी तिथं थिएटर बांधण्याचा प्रयत्न झाला. ती सगळ्या गावाला माहिती असं होतं. मी कधी कार्यालयात गेला
तर कार्यालयात बघा सगळं तुम्हाला मिळून दिसेल कुठं कसं काय काय पद्धतीने बांधलंय. बरं ठीक आहे, त्याचा पण काय विषय नाही. सयाजी बापू आणि आनंदाबाई पाटील या दोन माणसांनी हे धर्मदाय आयुक्ताला केस केली आणि ते थिएटर बांधायचं चाललेलं. त्याच्यानंतर ते कार्यालय झालं. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. तोही कुणाला पाहिजे असला सही शिक्क्याचा तोही माझ्याकडे आहे. त्याची मी तुम्हाला सगळ्या गावाला मी आता द्यायलाच पाहिजे, कारण माझ्यावर आरोप झाले, माझ्या घरावर आरोप झाले, त्यामुळे मला हे सगळ्या गावात दिलं पाहिजे. आणि मी गावाला सांगतो आज पूर्ण मी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की यात भरपूर काय काय. मी ह्या सगळ्या गावाला ही कायदेशीर लढाई लढून त्या गावाची जमीन ही ना देवाची जमीन या देवाच्या चरणी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मी गावासाठी काय व्हायचं मी पण कुणाला येणार नाही. कारण मी आबा पाटलाच्या घरातून काय मी चोरीमारी करून काय करून माझं घरी चालणार नाही. माझे चुलते त्यांच्या खांद्याला आयुष्यभर ही यात्रा करते. काय कोणी एकट्याने यात्रा केली नाही. आणि गावाला आपल्या पाटलांना तुम्ही दिले ना, तर गावाला पाटलांनी सांभाळायचं असते. पाटलांनी सांभाळायचं असते गावाला. कुणी सांगायचं काय येणं दिलं त्यानं दिलं. अहो गावात तुम्हाला दिले, गावात तुम्ही मोठं करा की गावावर प्रश्न. ठीक आहे, मी ह्या चांगल्या पद्धतीने यात्रा करीन आणि माझी रजिस्ट्रेशन यात्रा झालेली आहे. मी सगळ्यांना नमस्कार करतो. पुरीचा प्रसाद, बैलगाडी शर्यती, कुस्त्याचं मैदान, मला कुणाला भांडायचं नाही, कुणाला आरोप करायचा नाही. जे काय करायचं ते मी कायदेशीर करीन. मी काय कुणाला घेणार नाही. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.